स्टार्ट। प्रिय महाशय, आपले दिनांक 7 ऑगस्ट 1970चे पत्र मिळाले, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत। आपणासारख्या मोठ्या व्यापारी कंपनीने आमच्या मालाची एजन्सी घेण्यास आपणहून पुढे यावे, ही आमच्या दृष्टीने फार संतोषाची गोष्ट आम्ही समजतो। आमच्या मालाची एजन्सी आपणाकडे सोपविण्यास आम्हास केव्हाही आनंदच वाटेल। आमच्या कारखान्याच्या संचालक मंडळापुढे आपले पत्र ठेवले असता आपणाकडे एजन्सी सोपविण्यास संचालक मंडळाने एकमताने मान्यता दिली, हे वाचून आपणासही आनंद होईल अशी आमची खात्री आहे। आपण आपल्या वरील पत्रात एजन्सीच्या अटीबद्दल विचारणा केली आहे। आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या मालाचे माहितीपत्रक आपल्या माहितीसाठी सोबत जोडले आहे। त्यावरून आपल्या लक्षात येईल की आमच्या मालाचे आम्ही 3 वर्ग पाडले आहेत। पहिल्या वर्गात नमूद केलेल्या मालास आज बाजारात भरपूर उठाव आहे, हे आपणास मान्य होईल असे आम्हास वाटते। दुसऱ्या वर्गात नमूद केलेल्या मालास सध्या तरी कमी उठाव असला तरी तो लोकप्रियतेच्या मार्गावर आहे, यात शंका नाही। तिसऱ्या वर्गात नमूद केलेला माल आम्ही बाजारात नुकताच आणला असल्यामुळे त्याच्या प्रगतीबद्दल व उपयुक्ततेबद्दल अद्याप जनतेची खात्री पटावयाची आहे, परंतु लवकरच तोही माल लोकप्रिय होईल अशी आमची आजपर्यंतच्या अनुभवावरून खात्री आहे। पहिल्या वर्गात नमूद केलेल्या मालावर 5%, दुसऱ्या वर्गात नमूद केलेल्या मालावर 10% व तिसऱ्या वर्गात नमूद केलेल्या मालावर 15% कमिशन आम्ही देतो। हे कमिशनचे दर आपणास कदाचित कमी वाटतील, परंतु आमच्या मालाचा जलद होणारा उठाव लक्षात घेता त्यांची एजन्सी एजंटांना शेवटी लाभदायकच ठरते। शिवाय शक्यतो कमी किमतीत ग्राहकांच्या गरजा भागून त्यांचा संतोष प्राप्त करणे हे आमच्या कारखानदारीचे ध्येय असल्यामुळे एजंटांना भरमसाठ कमिशन देण्यासाठी मालाच्या किमती वाढविण्याचा आम्ही विरोध आहोत। आपणासही मान्य होईल अशी आमची खात्री आहे। वरील कमिशनचे दर आपणास मान्य असल्यास तसे कृपया आम्हाला शक्य तितक्या लवकर कळवावे। एजन्सीचा इतर तपशील नंतर निश्चित करता येईल। आपल्यासारख्यांच्या बाबतीत ही केवळ एक औपचारिक बाब आहे आणि आपणास ती दोघांच्या विचार विनिमयाने सहज ठरवता येईल, याबद्दल आम्हास खात्री वाटते। आपल्या होकाराची आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहोत। आपला विश्वासू